महायुतीच्या समन्वय समितीची पुन्हा एकदा बैठक. महामंडळाचं वाटप, शासकीय नियुक्त्या, समित्यांचं वाटप आणि इतर मुद्द्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठीपुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान राजकीय परिस्थिती पाहूनच युतीचा निर्णय घेणार, राज ठाकरे यांची सावध भूमिका. ठाकरे बंधू एकत्र लढल्यास मुंबईमध्ये 100 पेक्षा जास्त जागा मिळतील. ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्व्हे. वेगळ्या लढल्यास दोघांचं नुकसान, सर्व्हेच्या माध्यमातून अंदाज. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक. जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चानंतर बैठकीला विशेष महत्त्व. बैठकीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांबाबत चर्चा होण्याची शक्यता. मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही, जयंत पाटील यांची माहिती. प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम. जयंत पाटील यांचा राजीनामा मी वाचला नाही, ऐकला नाही. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरून सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं विधान. शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांचा इशारा. तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, शिंदेंचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री संजय शिरसाट यांना झापलं. मंत्र्यांनी जपून वागायला हवं, फडणवीस यांची संजय शिरसाट यांना तंबी. विधानसभेच्या आवारात प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा. दरेकर यांनी पुनर्विकास प्रकल्पाचा अहवाल उद्धव ठाकरे यांना दिला. राज्यामध्ये चड्डी बनियन गँगचं काहीही सुरू आहे. युती धर्मामुळे मुख्यमंत्र्यांना त्यावर कारवाई सुद्धा करता येत नाही. आदित्य ठाकरे यांची नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. आदित्य ठाकरे यांच्या टीकेवरून निलेश राणे भडकले. हिंमत असेल तर नाव घ्या, नाहीतर सभागृहात असले शब्द वापरायचे नाहीत. चड्डी बनियान गँगवर निलेश राणे यांचा आक्षेप. महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक सध्या स्थितीत होणं महत्त्वाचं. उद्धव ठाकरे यांचं इंडिया आघाडीबाबत मत. देश पातळीवर पुढची रणनीती नेमकी काय, यासाठी बैठक होणं आवश्यक, ठाकरेंचं मत. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी 20 ऑगस्टला सुनावणी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टमध्ये पार पडेल सुनावणी. धनुष्यबाण शिवसेनेसोबत कायम राहील. कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामात राज्य सरकारचा अडथळा. उद्धव ठाकरे यांचा आरोप. स्मारकाचं काम पूर्ण, संग्रहालयाचं काम सुरू, ठाकरेंची माहिती. राज्य सरकारकडून विधानसभेमध्ये 57,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर. दुसरीकडे कंत्राटदारांचे 80,000 कोटींहून अधिक देयकं गेल्या 10 महिन्यांपासून थकीत. विविध महानगर क्षेत्रात भुयारी वीज केबलची योजना आणणार. पुढील 5 वर्षात विजेचे दर कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. टेस्लाचं महाराष्ट्रामध्ये आगमन. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आज फडणवीस यांच्या हस्ते टेस्ला सेंटरचं उद्घाटन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देणार ट्रेड सर्टिफिकेट. बुलेट ट्रेनची चाचणी 2026च्या अखेरीस सुरू होणार. घणसोली शेळफाटा टप्प्यातील समुद्राखालील 21 किलोमीटर बोगद्याचं काम पूर्ण, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून एक्सपोस्ट. मुंबईतील बाईक टॅक्सीला टॅक्सी चालकांचा कडाडून विरोध. आज 2,000हून अधिक टॅक्सी चालकांचा संप. बाईक टॅक्सीमुळे मोठं नुकसान होत असल्याचा आरोप. मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घरांचं स्वप्न साकार होणार. स्वयं पुनर्विकास योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणेची शिफारस. दरेकर समितीचा अहवाल सरकारला सादर. अंतराळवीर शुभांशु शुक्लांचा परतीचा प्रवास सुरू. सहकाऱ्यांसह आज पृथ्वीवर लँडिंग करणार. 18 दिवसांची अंतराळवारी करून परतणार. साईचरणी तब्बल 6,31,00,000ची गुरुदक्षिणा. गुरुपौर्णिमेला 3 दिवसात कोट्यवधींची गुरुदक्षिणा. राज्यातील शाळांमध्ये शुगर बोर्डची स्थापना होणार. मुलांमध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढत असल्यानं शिक्षण मंडळाच्या सूचना. आर्थिक वर्ष 2024-25च्या काळात एमआयडीसी तोट्यात. एका वर्षात एमआयडीसीचा 1,416 कोटींचा तोटा. कर्जासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव. ड्रग्ज हब म्हणून संभाजीनगरची ओळख. येणारी पिढी व्यसनाच्या आहारी. विलास भुमरे यांचं वक्तव्य. ड्रग्जचा धंदा करणाऱ्यांवर मकोका लावू, फडणवीस यांचं आश्वासन. नागपूरच्या एम्स आणि सरकारी कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये सूचना फलक. समोसा आणि जलेबीसारख्या खाद्यपदार्थांविषयी सूचना देणारे फलक लावले जाणार. सिंधुदुर्गमध्ये गणेश उत्सवानिमित्त गणपती शाळांमध्ये लगबग सुरू. गणपती शाळांमध्ये गणरायाच्या मूर्तींना आकार देण्याचं काम सुरू. इको फ्रेंडली मूर्ती बनवण्याकडे जास्त कल. 24 मार्चला महाराष्ट्रभर शेतकरी चक्काजाम आंदोलन करतील. पुढच्या टप्प्यात नागपूर येथे पदयात्रा करणार. बच्चू कडू यांचा सरकारला इशारा.
शक्तीपीठ महामार्गाचा भराव आणि अलमट्टीमुळे कोल्हापूरला महापुराचा धोका, इंडिया आघाडीचं मत, पुढची दिशा ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात बॅनरबाजी, बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेवर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल, काटेच्या बॅगेत सापडले होते 28 जिवंत कारतूस आणि मॅगझिन, पुणे विमानतळावर सापडले होते कारतूस. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांची सुरक्षा नाकारली, जेवढं आमचं आयुष्य तेवढं जगू, पोलीस यंत्रणेची आम्हाला गरज नाही, गायकवाड यांची प्रतिक्रिया. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रोहित पवार यांच्याकडून निषेध, गौरी लंकेश, दाभोळकर यांचे विचार संपवण्याचे प्रयत्न, दीपक काटेवर कडक कारवाईची मागणी. पुण्यात प्रवीण गायकवाड यांच्या समर्थकांची बैठक, विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा ठराव. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आरोपी दीपक काटेच्या पाठीशी, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक प्रदीप कणसेंचा आरोप, आरोपीसाठी बावनकुळेंचा पोलिसांना फोन, कणसेंचा गंभीर आरोप. मंत्री दादा भुसेंच्या मालेगावात 3 शाळांमध्ये शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल, जामिनासाठी आरोपींची धावाधाव, 5 संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयामध्ये प्रलंबित. महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची आमदार मनीषा कायंदे यांची मागणी, देशामध्ये अनेक ठिकाणी धर्मांतर विरोधी कायदा असल्याचं केलं वक्तव्य. विदर्भात अतिवृष्टीमुळे नुकसान, शहरात स्वच्छता करण्यात नागपूर महापालिकेचं अपयश, नितीन राऊत यांचा आरोप. सोलापुरातील करमाळ्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर हल्ला, 8 ते 10 जणांनी केला कोयता आणि काठ्याने हल्ला, करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. धुळ्याच्या कलमाडीत उपसरपंच आणि ग्रामस्थांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, गटारीच्या कामावरून ग्रामस्थ आणि उपसरपंचात वाद, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नवी मुंबई उरण रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालक आणि ओला टॅक्सी चालकामध्ये वाद, प्रवाशांना रिक्षाऐवजी ओला टॅक्सी निवडल्यानं झाला वाद. धुळेच्या आमदड गावात मेंढपाळांचा गावकऱ्यांवर हल्ला, गुरे चारण्याच्या कारणावरून मेंढपाळांची गावकऱ्यांना बेदम मारहाण, अनेक वर्षांपासून मेंढपाळ आणि गावकऱ्यांमध्ये हा वाद सुरू. कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या 3ऱ्या मजल्यापर्यंत कमरेला रिव्हॉल्व्हर लावून आला व्यक्ती, साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे सापडली रिव्हॉल्व्हर, शाहूपुरी पोलिसांच्या लक्षात येताच तावडीत सापडला. अमरावतीच्या शंकरनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये फेक मॅरेज इव्हेंटच्या नावावर तरुणांची मद्यधुंद पार्टी, 90 अल्पवयीन मुलं मुली पोलिसांच्या ताब्यात. वर्ध्याच्या तळेगाव बस आगारामध्ये विद्यार्थ्यांनी भरवली शाळा, गावात बस येत नसल्यानं विद्यार्थ्यांनी आगारातच भरवली शाळा, पारडी ते आष्टी बस सेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचं ऑरेंज अलर्ट जारी, जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. साताऱ्याच्या कोयना धरण शिवसागर जलाशयाच्या किनारी वसलेल्या तापोळा गावात तराफा सेवा सुरू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेमुळे दळणवळणाचा प्रश्न मार्गी. इंदापुरात ड्रॅगन फळाच्या हंगामाला सुरुवात, पारंपरिक पिकांना बगल देत शेतकऱ्यांकडून ड्रॅगन फळांची लागवड, बाजारामध्ये ड्रॅगन फळाला 45 ते 50 रुपये प्रति किलोचा दर. मुख्यमंत्री ग्राम योजनेअंतर्गत केलेल्या 3 किलोमीटरच्या रस्त्याला 3 महिन्यातच भगदाड, सूर्याटोला ढाकणी मार्गावरचा हा प्रकार, रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. पुण्याच्या आळंदीमधील वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वारंवार तरुणीवर बलात्कार, कीर्तनकार, महिला आणि कुटुंबियांसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. वसईच्या चिंचोटी धबधब्यात बुडून 2 तरुणांचा मृत्यू, 6 मित्र पोहण्यासाठी धबधब्यावर गेलेले होते, यातील 2घांचा बुडून मृत्यू, अग्निशमन दलानं मृतदेह पाण्याबाहेर काढला. नंदुरबार ते खांडबारा रोडवर धावत्या मोटारसायकलवर झाडाची फांदी पडल्यानं अपघातात महिलेचा मृत्यू, तर मोटारसायकल चालक गंभीर जखमी. माथेरानमध्ये ई रिक्षाचा अपघात, उताराच्या मार्गावर रिक्षावर कोसळलं भलं मोठं झाड, 3 प्रवासी आणि चालक जखमी. पालघरच्या बोईसर आगारात बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव बसची आगाराच्या संरक्षण भिंतीला धडक, अपघातात बस चालक गंभीर जखमी. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील मारेगाव परिसरात पाळीव प्राण्यांची शिकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद, वन विभागाच्या रेस्क्यू टीमला मिळालं यश. कर्जबाजारी तरुणानं अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन, अंबरनाथच्या मलंगणच्या कुशिवली गावाजवळची ही घटना.
सांगलीतील सौरभ कांबळे खून प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलेल्यांमध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश. पूर्व वैमनस्यातून केला होता कांबळेंचा खून. जालन्याच्या लोणार भायगावातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता. अंबड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार. अज्ञात व्यक्तीनं मुलीस पळवून नेल्याचा मुलीच्या वडिलांचा आरोप. जालन्यामध्ये गावठी पिस्तल बाळगल्याप्रकरणी 1 आरोपी जेरबंद. आरोपीकडून 1 गावठी पिस्तलसह 3 जिवंत कारतूस जप्त. तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडच्या लिंबोडी गावात बिबट्याची दहशत. शेतकऱ्याच्या 8 शेळ्या आणि जनावरांचा पाडला फडसा. वन विभागानं पिंजरा लावावा अशी गावकऱ्यांची मागणी. राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पाण्याच्या प्रवाहात कार गेली वाहून. कानपूरमध्ये काही तरुणांची गंगेच्या प्रचंड वेगात वाहणाऱ्या पाण्यात धोकादायक स्टंटबाजी. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. राजस्थानच्या जोधपूरमध्ये मुसळधार पावसादरम्यान मोठी दुर्घटना टळली. जोरदार पावसामुळे जमीन खचली आणि एका घराची भिंत अचानक कोसळली. सुदैवानं तिथं असलेला तरुण थोडक्यात बचावला. गोव्यातील सोडण रायबंदर मार्गावर रोरो फेरींचा शुभारंभ. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ. प्रकल्प गोव्यातील जलवाहतुकीला गती देणारा आणि पर्यावरणपूरक असल्याचं सावंत यांचं वक्तव्य. केरळमध्ये निपाह विषाणूचा धोका पुन्हा एकदा वाढला. पालकाड जिल्ह्यात निपाहमुळे एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 8.25% व्याजाची रक्कम येत्या आठवड्यात जमा करणार. आर्थिक वर्ष 2024-25 मधील ही रक्कम जमा आता होणार. फॉक्सकॉन आयफोन 17चं चाचणी उत्पादन भारतात केलं सुरू. ऑगस्ट महिन्यापासून पूर्ण क्षमतेनं उत्पादन केलं जाणार. उत्तर प्रदेशमधल्या पुरणपूरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार करत असताना आरोपी नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. 9 युवकांविरोधात गुन्हा दाखल. मुझफ्फरनगरमध्ये शार्पशूटर शाहरुख पठाण पोलिसांच्या चकमकीमध्ये ठार. यूपी पोलिसांनी त्याच्यावर ठेवलं होतं 50,000 रुपयांचं बक्षीस. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बीजिंगमध्ये चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची घेतली भेट. भारत चीन संबंधांमध्ये अलीकडे सकारात्मक बदल. जयशंकर यांचं विधान. जायचं होतं कराचीला, पोहोचला थेट सौदी अरेबियात. पाकिस्तानी एअरलाईन्सचं जगभरात हसू. पाकिस्तानी एअरलाईननं प्रवाशाला फसवलं. मध्य टेक्सासमध्ये पुन्हा पावसानं जोर धरल्यानं पूरस्थिती अधिकच बिकट. ग्वाडालूप नदीच्या परिसरात पुराचा धोका वाढल्यामुळे बचाव पथकांनी थांबवली शोध मोहीम. अमेरिकेतील फॉल रिव्हर शहरात रविवारी रात्री भीषण आग. गॅब्रिएल हाऊस नावाच्या वृद्धाश्रमात लागलेल्या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जण जखमी. तैवाननं पेनगू बेटावर केला लष्करी सराव. शत्रूच्या अचानक हल्ल्याला प्रत्युत्तर कसं द्यावं याचा प्रात्यक्षिक. अमेरिकेच्या केंटकीमधील रिचमंड रोड बॅप्टिस्ट चर्चमध्ये गोळीबार. 2 महिलांचा यामध्ये मृत्यू. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या संशयिताला केलं ठार. पाकिस्तानमध्ये पोलिओचा धोका अजूनही कायम. देशभरातील 20 सांडपाणी नमुन्यांमध्ये पोलिओ विषाणू आढळले. बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा भागामध्ये या नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंडकडून पराभव. 22 धावांनी इंग्लंडची भारतावर मात. 5 कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंडची 2-1 आघाडी. इंग्लंडच्या खेळाडूंसमोर आक्रमक सेलिब्रेशन करणं मोहम्मद सिराजला चांगलंच भोवलं. आयसीसीनं सिराजला ठोठावला सामना शुल्काच्या 15% रकमेचा दंड. ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राची विम्बल्डन 2025च्या अंतिम सामन्याला हजेरी. टेनिससाठी असलेल्या लोकांच्या उत्सुकतेनं नीरज चोप्रा थक्क. चेल्सीनं दुसऱ्यांदा पटकावलं फिफा क्लब वर्ल्ड कपचं विजेतेपद. अंतिम सामन्यात संघानं फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मनचा केला पराभव. आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ जूनसाठी एडन मार्करामची निवड. ऑस्ट्रेलियाविरोधात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील कामगिरीमुळे मिळाला पुरस्कार. वेड 2 चित्रपटावर काम सुरू असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार. अभिनेत्री जेनेलिया देशमुखची वेड 2 बद्दलची प्रतिक्रिया. बॉलिवूडपेक्षा चांगले सिनेमे मराठी इंडस्ट्रीमध्ये बनतात. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकींकडून मराठी सिनेमा आणि मराठी कलाकारांचं कौतुक. उदयपूर फाईल्स चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्याची याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता. ज्येष्ठ वकील गौरव भाटिया यांनी मांडली याचिका. ज्येष्ठ अभिनेत्री बी सरोजा देवी यांचं निधन. मनोरंजन विश्वावर शोककळा. पद्मभूषण पुरस्कृत प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड. प्रसिद्ध भारतीय मॉडेल सॅन रेचेलची वयाच्या 26व्या वर्षी आत्महत्या.
कर्ज आणि डिप्रेशनमुळे रचेलनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती.